नांदेड़ शहर के डॉक्टर लाइन चिन्हवार पैथोलॉजी बस स्टैंड के करीब में वाक़ दत्तकृपा हार्ट केयर EECP सेंटर में मशहूर डॉक्टर विलास धर्म अधिकारी के इलाज से हर रोज़ कई पेशेंट सेहतमंद होकर अपने घर को लौट रहे हैं। इसी तरह नांदेड़ बागला म्यूनसिपल कॉरपोरेशन के चीफ एग्जीक्यूटिव इंजीनियर संगरतन सुनसड़े को मई महीने में हार्ट अटैक आकर गया। एंजियोग्राफी में 2 ब्लॉकेज निकले। संगरतन सुनसड़े ने डॉक्टर विलास धर्म अधिकारी से मुलाकात की और अपनी बीमारी के ताल्लुक से बताया। डॉक्टर विलास धर्म अधिकारी के इलाज के बाद संगरतन सुनसड़े की सेहत में क्या सुधार आया, इनके जुबानी सुने। माझं नाव संगरत्न गणपतराव सोनसळे। मी महानगरपालिकेमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहे। 2 मे 2024 रोजी मला सकाळी अचानक 5:30 वाजता छातीमध्ये दुखायला लागलं। छातीमध्ये वेदना होत असल्यामुळे मी तात्काळ लोटस दवाखान्यामध्ये गेलो। त्या लोटस दवाखान्यामध्ये एंजियोग्राफी केली आणि 2 ब्लॉकेजेस आहे असं सांगितलं। लगेचच इमिडिएटली डॉक्टरने एंजियोप्लास्टी करणं आवश्यक आहे म्हटले। त्यामुळे एका ब्लॉकेजेसमध्ये स्टेंट टाकली आणि दुसरं 60-70% होते तसंच ठेवलं। काही दिवसानंतर मी गोदावरी प्रजावाणी पेपर्समध्ये एक बातमी ऐकली की विना ऑपरेशन्स हार्टवर सर्जरी करण्यात येते आणि नेमकं पत्ता कुठला आहे असं विचारलं असता मला लगेच पत्ता आढळून आला, दत्तकृपा EECP सेंटर। मी लगेचच डॉक्टर विलास धर्माधिकारी सरांना भेटलो आणि सर असं माझे सगळे रिपोर्ट दाखवले। सरांनी सांगितलं काही हरकत नाही, विना ऑपरेशन तुमचे सगळे ब्लॉकेजेस, तुमचं वजन सगळं कमी होईल आणि छातीत होणाऱ्या वेदना तात्काळ कमी होतील, तुम्ही आमची ट्रीटमेंट घ्या। डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी लगेच इथे ऍडमिट झालो। सरांनी मला 40 EECP आणि 20 सिलेशन घेण्याचा सल्ला घेतला आणि मी साधारणतः आतापर्यंत 15 सिलेशन्स केले आणि जवळपास 30 EECP ची ट्रीटमेंट घेतली। त्यामुळे माझे वजन पण साधारणतः 4 किलोने कमी झालंय आणि छातीत होणारा तो त्रास आहे तो पण कमी झाला। लगेचच मी 2D इको आणि त्यानंतर ट्रेडमिल टेस्ट केली, TMT टेस्ट केली। ट्रीटमेंटच्या अगोदरची आहे कितीपर्यंत वाढलं? माझं पूर्वीचं हृदयाचं पंपिंग साधारणतः 30-35% होतं, पण ह्या ट्रीटमेंट नंतर साधारणतः आता 50%चा रिपोर्ट झालेला आहे आणि काही दिवसात निश्चितच तो 60% आहे। धन्यवाद सर। ट्रीटमेंट लेने के बाद अभी आपको कैसा दिख रहा? पहले जो छाती में दुखता था, दम आता था, अभी ट्रीटमेंट के बाद अभी कैसा? ट्रीटमेंट के बाद मैं तो 4 मंजिला नहीं चढ़ सकता था, लेकिन ट्रीटमेंट के बाद अभी तो मैं बिना कोई थकावट 4 मंजिले चढ़ सकता हूँ। दूसरे लोगों को क्या सलाह देंगे सर इस तरह की जो परेशानी में भी है? मैं लोगों को ये सलाह दूंगा कि बिना ऑपरेशन अगर आपका छाती का ट्रीटमेंट करने का हार्ट का, तो जरूर आके डॉक्टर विलास धर्माधिकारी सर को मिलिए, उनसे सलाह लीजिए। EECP और चिलेशन दोनों मेथड अपनाइए, तो खुद ब खुद आपको रिजल्ट मिल जाएगा। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विलास धर्माधिकारी, दत्तकृपा हार्ट केअर आणि EECP सेंटर, जे की मराठवाड्यामधलं पहिलं इंटरनॅशनल EECP असोसिएशनशी निगडीत असलेलं पहिलं सेंटर आहे। याच्यामध्ये आम्ही ज्या रुग्णांना हार्ट ब्लॉकेजेस आहेत, ज्यांच्या हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे, ज्यांचं हृदय वीक झालेलं आहे, ज्यांना कार्डिओमायोपॅथीचा आजार आहे, अशा रुग्णांवर आम्ही कुठलीही चिरफाड न करता, कुठलंही त्यांना भूल न देता आम्ही EECP आणि चिलेशन या मार्गाने उपचार करतो। तर या ट्रीटमेंटमुळे काय होतं, तर या ट्रीटमेंटमुळे त्या पेशंटच्या हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो। EECP मुळे हृदयामध्ये हजारो नवीन रक्तवाहिन्या तयार होतात, तर चिलेशनमुळे जे रक्तवाहिन्याची इलॅस्टिसिटी लॉस झालेली आहे, ज्यांना जो कडकपणा आलेला आहे, तो कडकपणा कमी होऊन इलॅस्टिसिटी वाढून त्याचा रक्तपुरवठा वाढतो। तर नुकतंच आमच्याकडे एक नवीन पेशंट जे आहेत त्यांचं ट्रीटमेंट संपत आलेली आहे, संगरत्न सोनसळे, त्यांचा हा रिपोर्ट आहे। तर या रिपोर्ट मध्ये त्यांना आपल्याला 2 ठिकाणी RCA आणि LAD अशा 2 ठिकाणी ब्लॉकेजेस होते आणि ट्रीटमेंटच्या अगोदर त्यांचं इको केला असता त्यांचं 30 ते 35% फक्त पंपिंग होतं, जे हृदयाची इजेक्शन फ्रॅक्शन आपण ज्याला म्हणतो ती पंपिंग 30 ते 35% होतं। त्याच्यानंतर आपण त्यांना 40 ECP आणि 20 चिलेशन त्यांना ऍडवाइस केलं। आपण जे एक ब्लॉक उरलेला होता, एका ब्लॉक मध्ये स्टेंट टाकलेला आहे त्यांनी इमर्जन्सी मध्ये, तर दुसरा ब्लॉक 60 to 70% ऍज इट इज होता। तर त्या ब्लॉक साठी आम्ही त्यांना EECP आणि चिलेशन ट्रीटमेंट सांगितली आणि त्यांनी ऑलमोस्ट ती पूर्ण केली।
तर अर्ध्या ट्रीटमेंट नंतर आम्ही एक इको केला तर त्यांचं इजेक्शन फ्रॅक्शन जे आहे म्हणजे हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी ही 50% पर्यंत झालेली आहे आणि त्यांचा जो स्ट्रेस टेस्ट ज्याला आपण म्हणतो TMT टेस्ट हा त्यांचा निगेटिव्ह आलेला आहे, म्हणजे ते 15 मिनिटं न थकता त्या TMT मशीनवर चाललेले आहे. अशा प्रकारे असे अनेक जे रुग्ण आहेत ज्यांना ब्लॉकेजेस आहेत, जे अँजिओप्लास्टी बायपास करू इच्छित नाहीत किंवा ज्यांची अँजिओप्लास्टी बायपास झालेली आहे तरी पण त्यांना अटॅक आलेला आहे, ब्लॉकेज झालेले आहे, अशा अनेक रुग्णांवर आम्ही उपचार करत आहोत. मराठवाडा व परिसरातील जेवढे बरेच काही हैदराबाद, निजामाबादहून पेशंट आमच्याकडे येत आहेत, त्याचप्रमाणे विदर्भात, नागपूरहून पेशंट येत आहेत. तर आपल्या नांदेड आणि परिसरातील रुग्णांना या उपचार पद्धतीची माहिती व्हावी, कारण सध्या हृदयरोगामुळे होणारं मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. आपलं हृदय स्वस्थ कसं ठेवावं, बिना चिरफाड आपण हृदयाचे ब्लॉकेजेस घालवू शकतो हे आजकाल लोकांना माहिती होणं आवश्यक आहे. तर या ट्रीटमेंटचं जागृती होण्यासाठी मी जास्तीत जास्त लोकांना आवाहन करतो की ECP आणि चिलेशन ज्यांना इमर्जन्सी नाहीये अशा रुग्णांना ही ट्रीटमेंट लागू होते. ज्यांना इमर्जन्सी आहे त्यांनी इमर्जन्सीमध्ये ICU मध्ये ऍडमिट होऊन त्यांना जे काही पुढील उपचार आहे त्यांनी ते घेऊ शकतात. पण ज्यांना इमर्जन्सी नाहीये, खूप दिवसापासून त्यांना सांगितलेलं आहे अँजिओप्लास्टी बायपास, त्यांच्या मनात भीती आहे किंवा ऑलरेडी प्लास्टिक बायपास करून बसलेले तरी सुद्धा त्रास आहे, अशा रुग्णांनी कोणत्याही मनात शंका न ठेवता आमच्या दत्तकृपा ECP सेंटरशी संपर्क साधावा आणि आपले हृदय स्वस्थ ठेवावे. धन्यवाद.